नमस्कार दर्शको, उजनी धरणाच्या दिनांक 9 सप्टेंबरच्या सकाळच्या अपडेटमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। पुढील व ताज्या सर्वच अपडेट धरणांच्या जाणून घेण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व बातमी आवडल्यास निश्चितपणे लाईक करा। तर वीर धरणातून काल नीरा नदीपात्रामध्ये सकाळी 2300 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलेला होता। मात्र त्यामध्ये पुन्हा वाढ करून तो काल दुपारी 6863 क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे। तर उजनीत काल सायंकाळी 6 वाजता 15834 क्युसेकची दौंडकडून आवक येत होती। आज त्यात पुन्हा वाढ झाली असून ती 16292 क्युसेक्सची आवक आहे। उजनीतून काल सायंकाळपर्यंत 15000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीपात्रात सोडला जात होता। मात्र तो आज 18000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे। या 18000 क्युसेकच्या विसर्गामध्ये वीज निर्मितीचा 1600 क्युसेकचा असा 19600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून थेट भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे। तर यामध्ये वीरकडून आलेला 6863 क्युसेकचा विसर्ग असा 25000च्या पुढे विसर्ग हा संगमेतून भीमा नदीपात्रामध्ये एकत्र होण्याची शक्यता आहे। तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे। उजनीतून सध्या सिनामाडा योजनेत 180 क्युसेक्स वीज निर्मिती, 1600 क्युसेक्स दहेगाव उपसा सिंचन योजना 40 क्युसेक्स कॅनॉल 600 क्युसेक्सने सुरू आहे। तर उजनी धरणाची आजची टक्केवारी 108.19% आहे। यातील उपयुक्त पाणीसाठा हा 57.96 TMC असून एकूण पाणीसाठा 120.62 TMC आहे। उजनी धरण हे जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले आहे। क्षमतेच्या पलीकडे जाण्यासाठी अगदी काही पॉईंटचीच गरज असल्या कारणाने येणारी जशी आवक राहिलेल्या उर्वरित 40 ते 45 दिवसाच्या पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असून जशी आवक वाढली तर कदाचित विसर्गातही वाढ होऊ शकते आणि आवक जर नसेल तर विसर्ग स्थिर राहू शकतो, अशी प्रशासनाकडून माहिती सध्या तरी मिळत आहे। बातमी आवडल्यास निश्चितपणे लाईक करा व पुन्हा एकदा विनंती की चॅनलला सबस्क्राईब करा।